MIDC सांगितलं वळू माता प्रकल्प आणि पोल्ट्री फार्म हा कोपरगावच्या दृष्टीने एक क्रांतिकारक अशा प्रकारचा आजचा निर्णय होईल. गेला अच्छे दिन येण्याचे दिवस आता आलेत असं वाटतं. त्याबद्दल पुन्हा एकदा व्यापारी महासंघाच्या वतीने मी आपल्याला धन्यवाद. बळू माताच्या जागेवर नवीन MIDC होणार, आमदार काळेंची माहिती. कोपरगाव शहरानजीक असलेली जमीन MIDC कडे वर्ग करून उद्योग व्यवसाय सुरू करावेत अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांच्याकडे केली असता महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी MIDC साठी 433 एकर जागा विनामूल्य देण्याची जाहीर घोषणा करून उद्योग मंत्री नामदार उदयजी सामंत यांनी देखील MIDC उभारण्याला हिरवा कंदील देऊन कोपरगावला MIDC उभारण्याची जबाबदारी मी घेत असल्याचे जाहीरपणे सांगितले असून कोपरगाव शहरालगत असणाऱ्या 433 एकर जागेवर MIDC होणार असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराच्या भूमिगत गटारीसाठी 280 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याने कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि किराणा मर्चंट असोसिएशनच्या वतीने शनिवारी समता पतसंस्थेच्या सभागृहात आमदार काळे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी आमदार आशुतोष काळे यांनी ही माहिती दिली आहे. यावेळी व्यापारी महासंघाचे संस्थापक काका कोयटे, सचिव सुधीर डागा, गुलशन होडे, प्रदीप साखरे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुनील गंगुले, माजी नगरसेवक मंदार पहाडे, कृष्ण आढाव, वीरेन बोरोके, स्वप्नील निखाडे आदींसह व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तोपर्यंत निवडणूक होऊन जाते आपली. ते गाव सगळी खोदाई झाली, त्याच्या मागे सगळ्या नागरिकांचं सहकार्य लागणार आहे. कोणाच्या पाईपलाईन तुटणार आहे, कोणाच्या घरापुढून खोदकाम बरेच दिवस राहणार आहे. पण जेव्हा सुधारणा होती गावाची तेव्हा या अडचणी आपण सगळ्यांनी काढल्या पाहिजे. तेव्हा आपण सगळ्या नागरिकांना आवाहन करू की सुधारणा होत असताना या अडचणीवर आपण सगळ्यांनी मात निश्चितपणे केली पाहिजे. आणि आज तुम्ही जे काही MIDC सांगितलं वळू माता प्रकल्प आणि पोल्ट्री फार्म हा कोपरगावच्या दृष्टीने एक क्रांतिकारक अशा प्रकारचा आजचा निर्णय होईल. गेल्या अनेक वर्षापासूनची जी आपली मागणी होती MIDC असावी ती विखे पाटलांच्या आणि आपल्या प्रयत्नानं सोनेवाडीपर्यंत राहिलेली आहे. तिकडून सोनेवाडीहून येते, इकडून MIDC मधून येते. चारही बाजूने कोपरगावचा विकास हा नक्की होईल. आणि या दोन्ही MIDCच्या मध्ये समृद्धी महामार्ग जातो. तेव्हा या कोपरगावमध्ये जो काही माल उत्पादित होईल तो माल मुंबईची बाजारपेठ असो, नाशिकची बाजारपेठ असो, नागपूरची बाजारपेठ असो, इथपर्यंत तातडीनं पोहोचेल. एअरपोर्ट असो, परदेशातही जाऊ शकतो. हा, परदेशात आता काकडी विमानतळाचं एक हे पण झालं. त्या कोपरगावला अच्छे दिन येण्याचे दिवस आता आलेत असं वाटतं. त्याबद्दल पुन्हा एकदा व्यापारी महासंघाच्या वतीने मी आपल्याला धन्यवाद. भुयारी गटार योजना ही मंजूर करून आणल्याबद्दल माझा सत्कार केला. मी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आदरणीय काका आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून आभार मानतो. आपल्या सर्वांनी मला 2019ला संधी दिली आणि त्यावेळेस मी आपल्याला शब्द दिला होता आपल्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी 5 नंबर तलावाचं काम असेल किंवा बाकीचे कामं असतील हे मी या 5 वर्षामध्ये करून दाखवेल. आणि त्या पद्धतीने मी माझा शब्द पूर्ण केलेला आहे. पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. त्याच्यातलं प्रमुख काम 5 नंबर तलाव याचंही काम पूर्ण झालेलं आहे. आपण त्याचं जलपूजनही केलेलं आहे. 3 दिवसाडही पाणी झालेलं आहे. आपल्याला लवकरच बाकीचे कामं पूर्ण करून दिवसाड पाणी करायचं आहे. आणि त्याच धर्तीवर 1 ते 4 तलाव पूर्ण करून आपल्याला रोज पाणी करायचं आहे. अशा पद्धतीचं नियोजन नगरपालिकेच्या माध्यमातून कसं होईल यासाठी माझा पाठपुरावा चालू आहे. या निमित्ताने माझ्या समवेत आलेले आमचे शहर अध्यक्ष सुनीलजी गंगुले असतील, माजी नगरसेवक मंदारजी पहाडे, रमेश आप्पा गवळी, सुनीलजी शिलेदार, स्वप्नीलजी निखाडे किंवा कृष्णाजी आढाव, वीरेनजी बोरावके, राजेंद्रजी वाकचौरे, अक्काजी डागा, सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी
यांचाही त्याच्यामध्ये, मी जरी शहरामध्ये येत नसलो किंवा ग्रामीणमध्ये असेल किंवा इतर ठिकाणी जर व्यस्त असेल तर यांचाही त्या ठिकाणी पाठपुरावा चालू असतो. आणि म्हणून आमच्या एकत्रित संघटित प्रयत्नामुळे हे काम त्या ठिकाणी मार्गी लागताना आपण पाहतोय. आणि त्याच पद्धतीने कोपरगाव शहरामध्ये अनेक अशा शासकीय इमारती असतील, रस्ते असतील किंवा इतर सुशोभीकरणाचे कामं असतील, यासाठी भरघोस निधी आम्ही आणलेला आहे. त्याचंही आपण काम होत असताना पाहतोय. प्रामुख्याने आपले व्यापारी संकुल जे बस डेपोमध्ये आहे त्याचा पहिला स्लॅब पडलेला आहे. लवकरच दुसरा स्लॅब पडून त्याच्या मागच्या बाजूला असलेलं डेपोचंही काम चालू होईल. त्याच पद्धतीने नगरपालिकेसमोर 2 व्यापारी संकुल आहेत, त्याचंही काम 1 महिनाभरामध्ये इलेक्शन संपल्यानंतर चालू होईल. आणि बाजार तळावामध्ये पण एक शॉपिंग कॉम्प्लेक्स आपण मंजूर करून आणलेलं आहे, तिथं पण शॉपिंग कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी त्याचं काम चालू होईल. ते असेल शासकीय इमारती, आता आपल्याला सर्वांना माहितीच आहे, पोलीस स्टेशन, पोलीस वसाहत, कोर्टाची इमारत, उपजिल्हा रुग्णालय, अशा सर्व इमारतीचं काम चालू आहे. जेव्हा चांगल्या पद्धतीच्या इमारती पब्लिकला कसे उपयोगी होतील याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि आता भुयारी गटारची योजना सुरुवातीला 323 कोटी होतं, पण मीटिंग होऊन त्याचं रिव्हिजन होऊन 280 कोटी त्याला मंजूर झालेले. किती किलोमीटरची लाईन आहे? 92 किलोमीटरची. अंदाजे 100 किलोमीटरची लाईन आहे. आता हे भुयारी गटार करत असताना निश्चितपणाने खोदल्याशिवाय तर होणार नाही, बरोबर आहे की नाही? आता त्याच्यामध्ये तोपर्यंत रस्ते खराब ठेवून चालणार नव्हते, कारण त्यालाही भरपूर कालावधी होता. आणि म्हणून आपण रस्ते चांगले केलेले. ठीक आहे, कालांतराने ते पण खराब होणार आहे. शेवटी ही चालणारी प्रक्रिया आहे. चांगले रस्ते झाले, कालांतराने ते परतही करावे लागतात. पण भुयारी गटारचं काम करत असताना आपण याची काळजी घेणार आहे, लगेचच डीपी वर असलेल्या रस्त्यांचं देखील प्रकल्प आपल्याला मंजूर करून घ्यायचा आहे. जवळपास ते देखील 100 किलोमीटरचं काम असेल. त्याला जवळपास कॉन्क्रिटीकरणासाठी 650 कोटी लागणार आहे. म्हणजे गटर झाली तर लगेच त्याच्यावर चांगला रोड आपल्याला करता येईल. आणि तो करत असताना पण त्याला सगळ्या पद्धतीचे प्रोव्हिजन, क्रॉसिंग म्हणा, काही कोणाला इंटरनेटची केबल आहे, काय सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये विचारात घेऊन त्या ठिकाणी करू, जेणेकरून परत खोदायचा विषय काही राहणार नाही. अशा पद्धतीने आपण सर्व गोष्टी त्याचं प्लॅनिंग करतोय. आणि आताच सकाळी 11 वाजता MIDC आणि जे डिफेन्स क्लस्टर त्याचं भूमिपूजन आपल्या जवळ असलेले शिर्डी, सावळीवीर, सोनेवाडी या MIDC मध्ये होणार होतं, पण थोडासा विलंब झाला म्हणून मला इथं यायला वेळ झाला. इथं 200 एकरामध्ये गणेशजी निबे यांच्या पुढाकाराने त्या डिफेन्स क्लस्टरचं भूमिपूजन झालं. आणि तिथं मी उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब असतील, आपले पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब असतील, यांच्याशी चर्चा केली. आपल्याकडे इकडं संजीवनी कारखान्यावर जात असताना जी उजवी बाजू आहे ती पोल्ट्री आणि वळू माता प्रक्षेत्र पशुसंवर्धन खात्याची जी काही जागा आहे, जवळपास 250-300 एकर ती जागा आहे. आणि बाकीची अजून काही जागा आणि आपली औद्योगिक वसाहत असे एकत्रित 433 एकर जागा तिथं नवीन MIDC म्हणा किंवा काय कसं करायचं ते तुम्ही नियोजन करा आणि आम्हाला तिथे MIDC करून द्या. तर विखे पाटील साहेबांनी मान्य केलं. 1 रुपया न घेता
आपण ती MIDC ला देऊ अशा पद्धतीचा निर्णय त्यांनी तिथं त्याची घोषणा केली. आणि उदय सामंत साहेबांनी सांगितलं की जमीन उपलब्ध झाली का आपण त्या ठिकाणी निश्चितपणे MIDC करून देऊ, जेणेकरून आपल्या इथं देखील अशा पद्धतीचे प्रकल्प त्या ठिकाणी येऊ शकतील. तर आपल्या सर्वांसाठी ती आनंदाची बातमी. ते वळूमाता प्रक्षेत्र असेल, कुक्कुटपालनाचा प्रकल्प असेल, तो पशुवैद्यकीय जे काही नवीन कॉलेज होतंय सावळीवीरच्या तिथं, तर त्या ठिकाणी ते शिफ्ट होणार आहे. ना आपल्याला MIDC झाली तर निश्चितपणाने उद्योगाला चालना मिळेल, शहराच्या अर्थकारणाला चालना मिळेल असं मला वाटतं. आता याच्यामध्ये मागच्या काळामध्ये जे झालं ते झालं. आता आपल्याला पुढे चालायचंय. म्हणून मला आपल्या सर्वांना विनंती करायची, आपण सर्वांनी आता आपल्या ऐकण्यातले भरपूर लोक आहे, आपल्यावर अवलंबून असणारे भरपूर लोक आहे, नाही का? तेवढे आमच्या मागे जरा उभे करा. कामाच्या मागं, हा, तुमच्या कामाच्या मागं. कामाच्या मागे का म्हणा, आमच्या मागे म्हणा, कामाच्या मागे म्हणा, कसंही म्हणा, फक्त ते उभे करा. तेवढं आम्हाला पाठबळ दिलं तर निश्चित काम करण्याचं समाधान त्या ठिकाणी मिळेल. आणि अजून मताधिक्य जर वाढलं तर अजून त्या ठिकाणी ऊर्जेने मला काम करता येईल एवढी विनंती करतो. आपण सर्वांनी सत्कार केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द थांबतो.